श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आज घरातले ना मोठे कपडे म्हणजे टॉवेल, स्वेटशर्ट, टी शर्ट असे धुवायला काढले होते. सध्या कपडे वाळायचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे ना, काय सांगू तुम्हाला. सकाळी पाऊस नव्हता म्हणून म्हटलं कपडे धुवून घ्यावेत, तर दुपारी लगेच पाऊस सुरू झाला पुण्यात. सध्या पुण्याचं वातावरण तर असं चाललंय, सकाळी पावसाळा, दुपारी उन्हाळा आणि संध्याकाळी हिवाळा. एकाच दिवसात तीन ऋतू बघायला भेटतात. ते झालं की आंघोळीसाठी गरम पाणी लावलं. म्हटलं पाणी गरम होतंय तोपर्यंत पसारा आवरून घेऊ. आता घरात कोणीच घेतलेली वस्तू जागची जागेवर ठेवत नाही, त्यामुळे पसारा कधीच घरातला संपत नाही आणि मला पण ते खूप बोरिंग काम वाटतं. त्यामुळे मी सारखं पसाऱ्याकडे वळत नाही. तर अशा प्रकारे पसारा वगैरे आवरून घेतला. त्यानंतर पाणी गरम झालं होतं म्हणून अंघोळीला गेली. अंघोळ वगैरे पटकन करून घेतली. म्हटलं अंघोळीला परत उशीर होतो आपण कामं काढत बसलं की. आणि अंघोळ करून घेतल्यानंतर आपलं डेलीचं रुटीन मग आवरायचं. आता आवरण्यामध्ये काय आपल्या जास्त मेकअप वगैरे नसतो. आता तुम्ही म्हणसाल हे काय लावलं आहे, तर हे मी लावलं आहे आयुर मॉइश्चरायझर, जे की मी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये वापरते. 10वीपासून म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि आपलं रेग्युलरची पाऊंड्स पावडर वगैरे राहते, टिकली आणि लिपस्टिक पण आपलं कसं राहतं माहिती का, स्वतःला बरं वाटतं म्हणजे थोडंसं आवरून सावरून राहिलं की. टिकली तर माझी टिकत नाही, सारखीच पडत असते. आणि साहेबांनी निव्हियाचं सनस्क्रीन आणलं होतं बरं का गेल्या उन्हाळ्यात, पण ते काय आम्हाला सूट नाही झालं आणि 500 रुपयाचा डबा घेऊन आलते, त्यामुळे मी पण नाराज झालते त्यांच्यावर. मी असले महागडे कॉस्मेटिकचे प्रोडक्ट अजिबात घेऊन देत नाहीत त्यांना, म्हणजे मलाच आवडत नाही ते तर खरं तर. त्यानंतर बघा संध्याकाळी मी गव्हाच्या पिठाचे गुलगुले करायला घेतले आणि नवीन आप्याचं भांडं आणलं होतं, तर म्हटलं आपण वापरून बघावं कसं आहे ते. पहिल्यांदा आप्यपात्र, गव्हाच्या पिठाचे गुलगुले आणि आप्यपात्र हे मी पहिल्यांदाच ट्राय करत होते. सुरुवातीला करपले, पण नंतर चांगले झाले होते आणि करपलेल्याचा वास घेतल्यामुळे मला खूप खावेसे वाटत होते, त्यामुळे करपे मी खाऊन टाकले. आणि असं नावं ठेवणारं कोण जवळ नसेल ना, तर असं नवीन ट्राय करायला नक्कीच आवडतं. त्यानंतर आम्ही गेलो होतो साहेबांचे डोळे चेक करण्यासाठी, तर डोळे वगैरे चेक करून घेतले, चष्मा बनवायला टाकला. चला भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.